तुमच्या बँक खात्यात आता किती पैसे आहेत आणि जर उद्या नोकरी गेली तर तुम्ही किती दिवस टिकणार आहात? कडू सत्य सांगतो, भारतामध्ये 70% लोकांकडे 1 महिन्याचा सुद्धा बॅकअप राहत नाही आणि म्हणूनच एक छोटा इमर्जन्सी फंड नसल्यामुळे लोक मोठ्या संकटात अडकतात. मित्रांनो, आपण SIP, म्युच्युअल फंड्स, क्रिप्टो सगळ्याबद्दल बोलतो, पण एक गोष्ट काय इग्नोर करतो ती म्हणजे इमर्जन्सी फंड. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इमर्जन्सी फंड म्हणजे काय, किती असावा आणि सगळ्यात महत्त्वाचं तो कसा तयार करायचा. नमस्कार मित्रांनो, मी रोहन टटकरे आणि तुम्ही पाहत आहात महामनी सोशल. इमर्जन्सी फंड म्हणजे काय? इमर्जन्सी फंड म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटांसाठी ठेवलेला पैसा. उदाहरणार्थ नोकरी जाणं, मेडिकल इमर्जन्सी, घरात अचानक खर्च. हा पैसा तुमच्यासाठी फायनान्शियल ऑक्सिजन आहे. किती असावा? रूल सिंपल आहे, तुमच्या किमान 6 महिन्याचा खर्चाचा बॅकअप असावा. उदाहरणार्थ जर तुमचा मासिक खर्च 15,000 असेल तर तुमच्याकडे किमान 90,000 रुपये रेडी असायला हवेत. इन्कम नाही तर खर्च महत्त्वाचा आहे. कसा तयार करायचा? आता मेन गेम इथेच सुरू होतो. जोपर्यंत इमर्जन्सी फंड तयार होत नाही तोपर्यंत नवीन इन्व्हेस्टमेंट थांबवा. स्विगी, झोमॅटो, अननेसेसरी शॉपिंग्स यांना थोडा ब्रेक लावा. बोनस गिफ्ट्स त्यांना डायरेक्ट इमर्जन्सी फंडमध्ये टाका. आणि सर्वात इम्पॉर्टंट, हा पैसा वेगळ्या अकाउंटमध्ये ठेवा जिथे तुम्ही इझिली खर्च करणार नाही. पैसा कुठे ठेवायचा? एक सिंपल फॉर्म्युला लक्षात ठेवा, 10, 20 आणि 70चा रूल. 10% म्हणजे काय तर कॅश ठेवायची घरी इमर्जन्सीसाठी. 20% म्हणजे काय? बँक अकाउंटमध्ये ठेवायचे. 70% म्हणजे लिक्विड म्युच्युअल फंड्स, थोडे एक्स्ट्रा रिटर्न्स मिळतात. पण लक्षात ठेवा, हा पैसा कधीही स्टॉक्स, क्रिप्टो, गोल्डमध्ये टाकायचा नाही. इमर्जन्सी फंड हा ऑप्शन नाही, तो तुमच्या आयुष्यातलं एक फायनान्शियल सेफ्टी नेट आहे. जेव्हा सगळं अचानक बदलतं तेव्हा हा एक पैसा तुमच्यासोबत उभा राहतो. म्हणून गुंतवणुकीच्या आधी स्वतःला सिक्युअर करा, कारण पैसा कमावणं महत्त्वाचं आहे पण तो टिकवणं आणि योग्य वेळी उपयोगात आणणं त्याहून महत्त्वाचं आहे. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रॅक्टिकल कॉन्टेंटसाठी महामनी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका.